नमस्कार मित्रांनो, कसे आहेत? मजेत ना? मी पण एकदम झकास आणि मजेत आहे बघा. एकदम मस्त टकाटक खोन आज नाही का मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले बघा. मस्त पावडर बिवडर लावून तेवढंच काय तर मस्तपैकी आईने मला चहा आणून दिला, तर त्या चहाचा फुरका मारत आपल्या दिवसाची सुरुवात करतोय. तेवढंच काय की नाही का आज मी आमच्या लिफ्टची लाईट गेली म्हणून बघा पूर्ण अंधार झालाय. त्यामुळे म्हणलं आईला म्हणलं आज लय वाट लागली, त्यामुळे मग आपला डबा घेतला आणि डायरेक्ट निघालो मस्तपैकी एकदम एन्जॉय. डबा तर एवढा जड आहे ना तुम्हाला काय सांगा, तसं उचलत निघतो. आणि आपली गाडी आपल्या गाडीला आज बघा साफसुथरी नाही केली, कारण लय घाण झाली ती बघा. मग एडावाकडे हात मारला बघा, कबूतर हागून बिगून सगळी वाट लावली होती. तेवढंच नाही तर आज पेट्रोल बी कमी होतं आमच्या गाडीचं, कारण पेट्रोलच नाही गाडीत. त्यामुळे नाही का बघितलं तर लय कमी पेट्रोल आहे. म्हणजे टाकायला लागेल, पण काय करावं टाईम नाही भेटत. त्यामुळे म्हणलं आजचे दिवस भागून जाईन, उद्या टाकता येईल म्हणलं. मग आपल्या गाडीला सेल्फ मारला की ना एकदम भंगाट तरीकेने निघलो आणि वातावरण एकदम फील करत चाललं. एकदम वातावरण कडक राहिलं ना, अख्खा दिवस सुद्धा आमचा चांगला जातो. तुमचा बी अख्खा दिवस चांगला जाण्यासाठी आपल्या व्हिडिओला लास्टपर्यंत लाईक बुक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली व्हिडिओ संपूर्ण बघा. तेवढंच काय तर बघा, आम्ही एवढं मस्त आहे ना तुम्हाला सांगतो. आज कधी ना कधी या रोडचं काम चालू झालं बघा. अख्खी वाट लागली होती आमच्या रोडची, तर आता चालू व्हायला लागलं का. तर कुत्र्याला क्रॉस करून मी नाही का पुढे निघालो होतो. कुत्र्याची जाम भीती वाटते ना, म्हणून तसं एरियामध्ये आलो की बघा नाही का आपल्या दुकानापाशी पोहोचलो की नाही का पहिलं मोबाईलवालाचं उघडं आहे का बघितलं. हां, त्याचं उघडं आहे म्हणलं आणि ते पाणी बिणी मारलं होतं. आज मलाच उशीर झाला आणि पप्पा माझ्याकडे घरून बघत होते. तेवढंच काय की मी गाडी अशी टर्न मारून नाही का आपल्या दुकानापुढे लावली की डायरेक्ट नाही का आपल्या रोजच्यासारख्या मशीन एकदम क्लीन करत घेतल्या, एकदम साफसुथऱ्या करत घेतल्या, एकदम मस्त चकाचक केल्या आणि एकदम झकासपणे बघा. तिथून शिवजयंती चालू होती ना, त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल केलेला मुलगा बघा घोड्यापासून चालू होता. अण्णा म्हणले जा परीला आणायला जा. मग परीला आणायला गेलो, परीला घेऊन डायरेक्ट घरी आलो. मी कुठंच न थांबता परीला घेऊन डायरेक्ट घरी घेऊन आलो बघा. मस्तपैकी घराचा व्ह्यू एन्जॉय करत करत नाही का परीला शाळेतून आणलं की नाही का मला काय दम आहे का. लगेच पप्पा म्हणले जा बटणं आणायला गेलो. बटणं घेऊन तसाच घरी निघताना की नाही का माझे मित्र भेटले. त्यांनी मला जोराचा आवाज दिला. या गाडीला ओव्हरटेक मारता येत नव्हतं, मागून गाड्या होत्या म्हणून नाही का मी नाही का जपून जरा विचार केला आणि नाही का आपलं युटर्न मारला बघा. युटर्न असा जबरदस्त मारला ना, एकदम खतरनाक. ते बी घाबरले, अरे मागं गाडी म्हणलं वाचलो म्हणलं. मग त्यांच्यापाशी थांबलं, त्यांना हाय बाय केलं. हा आर्मीमध्ये ना, त्याला म्हणलं महिन्यानंतर आलाय ना तो, त्यामुळे म्हणलं ते हाय बाय केलं. मग आपल्या दुकानात पोचलो. तर दुकानात पोचलो की असा अवतार घाण झालता ना तुम्हाला काय सांगा, एकदम बेकार अवतार. आणि धूळ मातीने एवढा त्रास होतो ना तुम्हाला सांगतो, लय अक्का घसा बिसा सगळं पॅक करता. आणि मग कामाचा कंटाळा आलता एवढं की आता म्हणलं जेवण करायचं आणि डायरेक्ट म्हणलं आता झोपायचं एकदम मस्तपैकी. मग जेवण करून डायरेक्ट झोपलं, तर डायरेक्ट 4 वाजता उठलो मस्तपैकी झकासपणे. आपली हेअरस्टाईल सुधरवली, एकदम मस्त गेला. आणि म्हणलं आता काम यायला चालू होईल. आज सकाळपासून काय काम नव्हतं म्हणून नाही का डायरेक्ट कामाला सुरुवात केली की मस्तपैकी काम केलं की मग चहाची तलप आली. मग चहावाल्याला फोन लावला की मस्तपैकी चहाच्या फुरक्या मारत मस्त एन्जॉय करीत होतो. तेवढंच काय की मग ते एका टेलरचे कपडे द्यायला गेलो बघा. एका टेलरचे कपडे घेतले आणि त्यांच्या दुकानात गेलो आणि म्हणलं घ्या तुमचे कपडे. त्यांचे कपडे द्यायला गेलो की त्यांच्यासोबत थोडासा एन्जॉय केला. मग नाही का अवतार तर लय खराब झालं. म्हणलं चला म्हणलं आता आपलं काम आज इथंच संपलेलं आहे, भरपूर होतं काम मस्तपैकी. म्हणलं आता डायरेक्ट घरी जावं. घरी जायचं म्हणलं की नाही का एकदम रिलॅक्सपणे घरी गेलं बघा. मस्तपैकी घरी चाललो होतं. आज पप्पा बी माझ्यासोबत आलते, कारण नाही का उद्या शिवजयंती असल्यामुळे नाही का त्यांच्याकडे बी गाडी सायकल नको म्हणले, आपण आज घरी जाऊ सोबत. मग पप्पा मी मस्तपैकी घरी निघालोत. आणि लोक बघा असं मार्केटमध्ये घुसलं की नाही का असे आडवे तिडवे गाड्या चालू आहेत ना, तुम्हाला काय सांगावं एकदम बेकार. त्यांना क्रॉस करता करता आमचं नाकी नऊ येतो, तरीच मी त्यांना क्रॉस करून धाड निघत होतो एकदम मस्तपणे. आणि तेवढंच काय तर मग आमची नाही का व्ह्यू असा एन्जॉय करत होतो ना, एकदम मस्त आणि एकदम फील होत होतं. आणि मग पप्पा मला मागून शिव्या देत होते. तेच आमचं रोजचं एक कॉमन आहे, काय फरक पडत नाही आम्हाला, तेवढं रोज खायला लागतं. पप्पाच्या नाही खाणार तर काय दुनियाच्या शिव्या खाणार का मी. हां, मग तसंच नाही का आपल्या बिल्डिंगमध्ये एंट्री मारली की नाही का आपला नाही का फुल एन्जॉय, फुल व्ह्यू आहे तुम्हाला सांगतो आमच्या बिल्डिंगचा. एकदम झकासपणे नाही का एकदम इकडं तिकडं नाही का बसलेले होते, ते मला हाय बाय करायला लागले. ओके म्हणलं चालन. तसंच नाही का मग आपल्या बिल्डिंगमध्ये पोहोचलं की आपली गाडी लावायला जागा बघितली. कुठे लावायला जागा, हां दिसली जागा बघितली की नाही का मस्तपैकी साईबाबाचं दर्शन घेतलं पप्पाने मी. आणि आपली व्हिडिओ इथंच थांबू. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा.